विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण सेकंड इयर मेकॅनिकल डिपार्टमेंटचा 2024 पॅटर्न जो नवीन पॅटर्न आहे याचा सिलेबस डिटेल मध्ये एक्सप्लेन मी करणार आहे आणि तुम्हाला पूर्ण व्हिडिओ मध्ये हा तुमचा सिलेबस कसा आहे, काय चेंजेस झालेले आहे, सगळ्या गोष्टी सांगतो, जेणेकरून तुम्हाला ज्याला टॉप करायचं आहे तो सिलेबस समजून आत्तापासून अभ्यासाला लागेल आणि वर्गात पहिला येईल. मित्रांनो, व्हिडिओत आपण काय काय बघणार आहे की पहिल्यांदा सिलेबस कसा असतो ब्रांचचा, कारण तुम्ही आता ब्रांच मध्ये आले ना, आतापर्यंत फर्स्ट इयरला होते, फर्स्ट इयरला ओरल प्रॅक्टिकल नव्हते, आता ओरल प्रॅक्टिकल आले, ते किती असतात, किती मार्कला असतात, त्याच्यानंतर किती सब्जेक्ट असतात, कुठले सब्जेक्ट जुन्या 19 पॅटर्नला सेकंड इयरला होते ते आता कट केले आणि कुठले नवीन सब्जेक्ट ऍड केले, सगळ्या गोष्टी मी व्हिडिओत सांगणार आहे. सुरू करूया मित्रांनो. बघा, मी प्रोफेसर मंगेश खैरे तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. तुम्हाला जर फायदा होत असेल आपल्या चॅनलचा, इंजिनिअरिंग जर खरंच फायदा होत असेल तर नक्की कमेंटमध्ये तुमच्या डाऊट्स लिहा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ जरूर लाईक करा. मित्रांनो बघा, मेकॅनिकल सेकंड इयरचा सिलेबस आहे. जसं फर्स्ट इयरला आपण जर बघितलं, फर्स्ट इयरला तुम्हाला पहिल्यांदा आपण सब्जेक्ट मोजूया. फर्स्ट इयरला एकूण 10 सब्जेक्ट होते दोन्ही सेमला. सेकंड इयरला तुम्ही डिपार्टमेंटमध्ये आले, जरुरी नसतं डिपार्टमेंटमध्ये की 10 सब्जेक्ट पाहिजे, कधी कधी 8 असतात, 9 असतात किंवा 10 असतात. आपण बघूया मेकॅनिकलला किती सब्जेक्ट आहे. हे 30-70 म्हणजे सब्जेक्ट. 30 मार्काची इन सेम कॉलेज कंडक्ट करतं, तुम्हाला माहिती 12ला पासिंग आहे, आणि 70 मार्काची एंड सेम ती युनिव्हर्सिटी कंडक्ट करते, कंपल्सरी 28ला पासिंग आहे, बरोबर. सो 1 2 3 4. सो आपण जर बघितलं तर 4 सब्जेक्ट हे तुमचे आता थेरी पेपर आहे, युनिव्हर्सिटी पेपर असणार आहे. ओके, हा फक्त इंटरनल असणार आहे. एक सब्जेक्ट 5वा सब्जेक्ट तो इंटरनल आहे, इंटरनल पेपर आहे, त्याचे एंड सेम नसणार आहे. सो म्हणजे 4च मेन सब्जेक्ट आहे आपल्याला पहिल्या सेमला. आणि दुसऱ्या सेमला जर गेलो, दुसऱ्या सेमला बघा 1 2 3 4 आणि 3 7 तुम्हाला काय आहे मेन सब्जेक्ट्स आहे, जे तुमचे 1 2 3 4 तुमचे थेरी सब्जेक्ट आहे. म्हणजे तिकडे 4 आणि इकडे 4, 8 सब्जेक्टची तुम्हाला एंड सेम होणार आहे, जे युनिव्हर्सिटी कंडक्ट करणार आहे. फक्त 8 पैकी ते 4 आणि हे 3 7 सब्जेक्टची 70 मार्काची एंड सेम आहे, आणि या सब्जेक्टची 50 मार्काची एंड सेम आहे, याची इन सेम नाहीये. आणि हा जो एक सब्जेक्ट आहे याची फक्त इन सेम आहे, एंड सेम नाहीये. कळालं तुम्हाला? असं बघा, 7 सब्जेक्टच्या एंड सेम होणार आहे, या 3 आणि ह्या 4. आता सब्जेक्ट बघूया. सॉलिड मेकॅनिक्स म्हणजे सॉम, ओके, इंजिनिअरिंग थर्मोडायनामिक्स, नंतर इंजिनिअरिंग मटेरियल अँड मेटलर्जी, नंतर M3. या 4 सब्जेक्टची एंड सेम होणार आहे. आणि हा जो ओपन इलेक्टिव्ह आहे डिजिटल बिझनेस टेक्नॉलॉजी, याची इन सेम होणार आहे. क्लिअर? आता इकडे बघूया, सेकंड सेम मध्ये FM आला, फ्लुइड मेकॅनिक्स, MP1 आणि थर्मोडायनामिक्स, याची एंड सेम होणार आहे. त्याच्यानंतर प्रिन्सिपल्स अँड प्रॅक्टिस ऑफ मॅनेजमेंट, याची पण एंड सेम, आणि AIDS AIML याची फक्त इन सेम होणार आहे. क्लिअर झालं? आता इकडे चेक करा, इथे तुम्हाला हे कंपल्सरी सब्जेक्ट दिसतात आणि हे ओपन इलेक्टिव्ह दिसतात. ओपन इलेक्टिव्ह बघा, ओपन इलेक्टिव्ह 2, ओपन इलेक्टिव्ह 1. आता ओपन इलेक्टिव्ह म्हणजे काय असतं, ऑलरेडी मी एका व्हिडिओ डिटेलमध्ये मागे सांगितलं होतं, पण तरी सांगतो. ओपन इलेक्टिव्ह म्हणजे हे आपल्या डिपार्टमेंटचे सब्जेक्ट नसतं. बाकी हे जे आहे हे कोर सब्जेक्ट आहे. कोर सब्जेक्ट म्हणजे काय, ज्यांच्यावरती फायनल इयरला आपण जेव्हा प्लेसमेंटला बसतो, कॅम्पस इंटरव्ह्यूला जातो, आपला जॉबसाठी अप्लाय करायला जातो, तिथे आपल्याला 4 वर्षात काय शिकलो याच्यावर प्रश्न विचारले जातात, ते ठराविक सब्जेक्टवर सगळ्यांनी. सो जे कोर सब्जेक्ट असतात त्यांच्यावरतीच आपल्याला प्रश्न विचारले जातात. त्यामुळे तुम्ही हे जे कोर सब्जेक्ट आहे, सॉम आहे, थर्मोडायनामिक्स आहे, ओके, हे 2 कोर सब्जेक्ट तुमचे एकदम परफेक्ट करायचे या सेमचे. सिमिलरली या सेम मध्ये बघा FM आहे आणि थर्मोडायनामिक्स, हे एकदम परफेक्ट करायच्यावर इंटरव्ह्यू विचारले जाणार. राहिले इलेक्टिव्ह, ओपन इलेक्टिव्ह म्हणजे हे जनरल सब्जेक्ट असतात. जनरल आपले पर्सेंटेज डेव्हलपमेंट असेल, कम्युनिकेशन असेल, आपल्याला अदर ज्या टेक्नॉलॉजी त्याच्या रिलेटेड असं कुठलेही जनरल सब्जेक्ट असतात ते दिलेले असतात, आणि ते सोपे स्कोरिंग सब्जेक्ट असतात. ओके, सो त्यांना ओपन इलेक्टिव्ह म्हणतात. आता या सब्जेक्टमध्ये मेकॅनिकल मध्ये बघितलं, तुम्हाला सब्जेक्ट सांगितले की 8च सब्जेक्ट आहेत, 7 कंपल्सरी सब्जेक्ट आणि 2 ओपन इलेक्टिव्ह 50-50 मार्काचे. क्लिअर? अशी 9 सब्जेक्ट आहे. आता त्याच्यानंतर ओरल बघूया. बघा, या सेमला आपल्याला प्रॅक्टिकल्स आणि ओरल किती आहेत. बघा, हे आहे प्रॅक्टिकल बघा, MTCचं एक प्रॅक्टिकल आहे 50 मार्काचं, आणि ECIT याचं 50 मार्काचं तुम्हाला प्रॅक्टिकल आहे. ओके, हा प्रॅक्टिकलचा कॉलम आहे. सो या सेमला 2 प्रॅक्टिकल आणि ओरल, हा ओरलचा कॉलम आहे. कम्युनिटी एंगेजमेंट याच्यावरती तुम्हाला ओरल असणार आहे या प्रोजेक्टवरती. सो या सेमिस्टरला तुम्हाला 4 सब्जेक्ट, 1 इंटरनल सब्जेक्ट आणि 2 प्रॅक्टिकल आणि 1 ओरल आहे.
प्रॅक्टिकल ओरल या 50 मार्काच्या असतात, ज्याला 20 मार्काला पासिंग असते. आता लक्षात ठेवा, प्रॅक्टिकल ओरलला एकदम सोपं स्कोरिंग होतं, 45च्या वरती पण मार्क पडतात. जरुरी रेग्युलर कॉलेज करायचं आणि प्रॅक्टिकल ओरल चांगले परफॉर्म करा, कारण थेरी सब्जेक्टला 100 मार्काचा लिहून 70 पण मार्क पडत नाही, पण प्रॅक्टिकल ओरलला 45-40 मार्क इझिली पडतात. सो चांगली प्रॅक्टिस करायची, टीचरशी थोडं कॉन्टॅक्ट मध्ये राहायचं. तसंच प्रॅक्टिकल ओरलला डिटेलमध्ये कसं ट्रॅक करायचं या रिलेटेड मी डिटेल व्हिडिओ मागच्या आठवड्यात दिलाय, तो बघून घ्या. आता नेक्स्ट सेमला आपण बघूया. या सेमिस्टरला आपण बघितलं थेरी कंपल्सरी सब्जेक्ट 3च आहे. एक 50 मार्काचा थेरी सब्जेक्ट आहे, त्याच्यात इनसेम नाहीये आणि एकाची फक्त इनसेम आहे. ओके, त्याची एंड सेम नाहीये. त्याच्यानंतर प्रॅक्टिकल जर बघितले, या सेमला 2 प्रॅक्टिकल आहे तुम्हाला, सॉमचं आहे आणि वर्कशॉपचं प्रॅक्टिकल आहे. आणि ओरल नाही, अजून 2 प्रॅक्टिकल आहे तुम्हाला, थर्मोचं आहे आणि AIML चं पण प्रॅक्टिकल आहे बघा. यस, ओरल या सेमला नाही, म्हणजे या सेमला तुम्हाला सब्जेक्ट 3च केले, एक फक्त 50 मार्कच ठेवला, पण मागच्या सेमला 2 प्रॅक्टिकल होती, या सेमला 4 प्रॅक्टिकल टाकले. सो हा चेंज केलाय. सो आपण जर ओव्हरऑल धरलं तर मेकॅनिकल मध्ये आपल्याला एकूण 7 कंपल्सरी सब्जेक्ट, व्यवस्थित ऐका, 7 कंपल्सरी थेरी सब्जेक्ट, 2 इलेक्टिव्ह सब्जेक्ट. ओके, त्याच्यानंतर प्रॅक्टिकल्स आहेत 4 आणि 2 6 प्रॅक्टिकल आणि 1 ओरल. 6 प्रॅक्टिकल 1 ओरल, म्हणजे जरी 3 सब्जेक्ट कमी केले, म्हणजे ऍक्च्युअली 3 नाही, किती 2.5 सब्जेक्ट कमी केले. 50 मार्कला आहे ना, त्याचे इनसेम नाही, म्हणजे 2.5 सब्जेक्ट कमी केले, पण इकडे प्रॅक्टिकल ओरल मध्ये ती कसर भरून काढली आहे. आता आपण क्रेडिट्स बघूया. सेम जसं फर्स्ट इयरला होतं तसंच प्रत्येक सब्जेक्टला हे क्रेडिट असतात. सो टोटल एका सेम मध्ये 22 आणि पुढच्या सेम मध्ये 22, टोटल 44 क्रेडिट मध्ये आपलं वर्ष होतं. सो 50%, 50% म्हणजे 22 क्रेडिट ज्याचे सेकंड इयर मध्ये भरले आणि फर्स्ट इयर ऑल क्लिअर असेल तर तो थर्ड इयरला आरामात जातो. सो या प्रकारे मित्रांनो मेकॅनिकलचा हे तुमचा सिलेबस होता. आता याच्यामध्ये आपण महत्वाचे विषय बघितले. आता कुठले सब्जेक्ट स्कोरिंग आणि कुठले अवघड बघा. सॉलिड मेकॅनिक्स, फर्स्ट इयरला जो तुमचा मेकॅनिक्स होता, मेकॅनिक्सचा नेक्स्ट पार्ट सॉलिड मेकॅनिक्स, ज्याला मेकॅनिक्स सोपा जातो तो SM मध्ये म्हणजे सॉम मध्ये टॉप करतो. नेक्स्ट आला थर्मोडायनामिक्स आणि मेटलर्जी, हे 2 एकदम स्कोरिंग आहे. सॉलिड मेकॅनिक्स आणि M3 याच्यामध्ये मुलांना थोडंफार अडचणी येतात, याच्यात मार्क कमी होता. सो SM आणि M3 ला चांगलं लक्ष द्या. बाकी सब्जेक्ट थर्मोडायनामिक्स, EMM आणि DBT डिजिटल बिझनेस, हे 3 एकदम स्कोरिंग आहे, जिथे 100 पैकी तुम्हाला 80च्या वरती मार्क पडू शकता. यस, आता नेक्स्ट सेमला आपण बघूया. या सेमला FM आणि AT हे 2 थोडे टफ आहे, जास्त नाही. बाकी मग MP आहे, नंतर हा प्रिन्सिपल ऑफ प्रॅक्टिस मॅनेजमेंट आहे आणि AIML, हे सगळे एकदम स्कोरिंग सब्जेक्ट आहे, याच्यामध्ये तुम्ही आउट ऑफ मार्क घेऊ शकता. सो मित्रांनो, या सगळ्या सब्जेक्टचे तुम्हाला जर टॉप करायचं असेल तर तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर पाहिजे असतील, रेकॉर्डेड लेक्चर फुल कोर्स मेकॅनिकलचे सगळ्या सब्जेक्टचे तर आपल्या पर्पल ॲट ॲपवर अवेलेबल आहे 2024 पॅटर्नचे पूर्ण. सो मित्रांनो, लगेच पर्पल ॲट ऍप्लिकेशन डाउनलोड करा, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. ऍप्लिकेशनवरती 24 मेकॅनिकल मध्ये गेले की तुम्हाला 24 पॅटर्नचा फोल्डर दिसेल. तुम्हाला हे कंप्लीट सगळे कोर्स 1 जुलै पासून तुमच्या ऍप्लिकेशन मध्ये दिसायला लागतील. यस, आणि काही डाऊट आले आम्हाला विचारू शकता. सो ज्याला टॉप करायचंय त्याने कॉलेज सुरू होईल तेव्हा होईल, आत्ताच कोर्सेस सबस्क्राईब करा आणि अभ्यासाला लागा करा, जेणेकरून आपल्या कोर्समध्ये सगळं असतं. क्वालिटी म्हणशाल तर बेस्ट, एकदम सोप्या पद्धतीने लिहून मराठी हिंदीत आपण शिकवलंय. आणि दुसरं, क्वांटिटी म्हटलं तर जेवढं लागतं त्यापेक्षा जास्त मटेरियल दिलंय, कारण व्हिडिओ लेक्चर म्हणजे नुसते लेक्चर नाहीये, डिटेल नोट्स आहे, IMP क्वेश्चन आहे, पेपर पॅटर्न आहे, सॉल्व पेपर आहे, सगळ्या गोष्टी आपण देतो ना, एवढं क्वांटिटी आहे आणि क्वालिटी तर बेस्टच आहे, एकदम अफोर्डेबल प्राइस. सो नक्की आपले सबस्क्रिप्शन घेऊन अभ्यासाला लागा. ज्याला टॉप करायचं ते कितीतरी मेकॅनिकलचे पोरं पर्पल ॲट सोबत टॉप केले, तुम्ही पण सुरुवात करा, तुम्ही टॉपर होणार. आणि काही डाऊट आला चॅनल सबस्क्राईब करा, कमेंट मध्ये लिहा. थँक्यू.